आयकॉनवर क्लिक करा। 3 बिघा हरभरा आहे सर हा। 3 बिघा हरभरा लावून आपल्याला रग्गी हंगामात यावर्षी पाऊस झाला नाही जास्त करी। पाऊस झाला नसल्या कारणाने आपण तरी तो हरभरा कोल्हांचा पेरलेला होता। त्या 3 बिघ्यात जेव्हा मला जो खर्च लागलेला आहे आतापर्यंत तर 30-35 हजारपर्यंत खर्च लागून गेलेला आहे। 10 ते 15 बाई मजुरी कापायला लागते आणि आज गोळा करण्यासाठी कमीत कमी 5-6 मजूर आहे। एवढं करून सुद्धा हातला हात सुद्धा भेटत नाही शेतकरीला। करायचं काय? पण आता नाविलाज आहे, शेवटी शेती आपली घरची असल्या कारणाने आपलं करावंच लागणार आहे। यावर्षी मी इकडे परतनभर कापूस सुद्धा लावलेला होता, पण कापूस बोंड आडी पडला असल्या कारणाने ते सुद्धा यावर्षी त्याचा सुद्धा खर्च निघालेला नाही। आता किती उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे? मला तर अपेक्षा जास्त जास्त 6-7 क्विंटलचा वर येणार नाही सर। जर पाऊस चांगला राहिला असता तर? पाऊस चांगला राहिला असता तर शेतीला थोडं थंडावा राहिला असता तर ते कमीत कमी आपल्याला इथं 12-13 क्विंटलचा पुढे हरभरा आला असता, गावठी हरभरा। आणि गावठी हरभराला कधीच भाव नसतो। शेतकरी जो तो मेहनत करत राहतो तर त्याला मेहनत तर करावाच लागणार आहे शेतकरीला। त्याची जर शेती असल्या कारण तो करणारच मेहनती। तर शेवटी काय आहे, सरकारवर डिपेंड आहे, भाव भेटत नाही वेळेवर असा विषय। निसर्ग साथ देत नाही आणि निसर्ग साथ देत नाही। आणि हे जे बाकी मटेरियल जे फवारणी त्याला ते मटेरियल फवारणी दुप्पटचे भाव वाढलेले सर। भाव वाढले आणि जेव्हा आपण घ्यायला जातो त्यावेळेस भेटत नाही मटेरियल। हा विषय होऊन गेला। शेतकरी बिचारा त्याच्यासाठी काय पता करतो पण भेटत नाही। आणि त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो। आणि शेतकऱ्याच्या मालाला भावच नसतो डायरेक्ट। फक्त मेहनत हमाली करावी, त्याने फक्त मेहनत हमाली करावी आणि फक्त तिथं मार्केटला द्यायचा, तिथं शेतकरीला भाव भेटत नाही। काय नाव?